मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांचं, की हे काय लोक आपल्याला इथून पळवून लावणार, जागा देणार नाहीत. लोक डॉक्युमेंट घ्यायला येतात ना, तर ते ऍडजस्टमेंट करून सगळे घेतात. इकडची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ह्याचा खूप मोठा लार्जर पार्ट आहे मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये. तुम्ही बघायला गेला तर तुम्ही ह्यासाठी एक बिझनेस हब बनवा. आज आमचे जे जुने 34 वर्षाले कस्टमर आहेत ते आम्हाला शोधत येतात इथे. फक्त डेव्हलपमेंट लोकांची सुद्धा झाली पाहिजे. जसं डॉक्टर केलं डॉक्टर की मिळते, तसं स्किल वर्कला एखादा असं काय दिलं ना, मग त्या याच्यावर मोठ्या कंपन्याही त्यांना घेतील कामाला. एकदम चांगलं व्हावं धारावीचं, ही आमची धारावीकरांची अशी अपेक्षा आहे. धारावीत 1920च्या दशकात चामड्याचा उद्योग हळूहळू विस्तारू लागला. जेव्हा देशभरातील विविध राज्यातून कारागीर आणि व्यावसायिकांनी धारावीत चामड्याचे कारखाने उभारले. सुरुवातीला मुंबईच्या आजूबाजूचे आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिक या व्यवसायात मोठ्या संख्येने होते. धारावीत अनेक व्यावसायिक हे पिढ्यानपिढ्या बूट, बेल्ट, पाकिट, जॅकेट इत्यादी वस्तू बनवत आहेत. पूर्वापार चालत आलेल्या या व्यवसायाला आता उभारी घेण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जोड मिळणार आहे. या प्रकल्पाकडून लेदर व्यावसायिकांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, पाहूयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, जय हिंद. मी राजेश कुमार सिंग, बाबा फॅब्रिक, बाबा जूट बॅग्स बनवतो मी. हे लॅपटॉप बॅग, बॅकपॅक हे सगळे आम्ही बनवतो. आपले सगळे इन हाऊस आहे. ते धारावीच्या डेव्हलप झाला तर जास्त लोक येणार, कॉर्पोरेटवाले येणार, कंपनी वाढणार, हे आपल्याला जॉब भेटणार, ते सगळे वर्कर भेटणार. ते लोकांचे आतला मतलब अपने अंदर का जो है ना, वो एक भ्रम है कि प्रॉब्लम हो जाएगी, वर्कर्स लेबर्स का रेंट बढ़ जाएगा, भाड़े पे जो काम करते हैं वो महंगाई बढ़ जाएगी, वो सोच है. लेकिन सफाई से काम होगा, अच्छे लोग आएंगे, अच्छा व्यापार बढ़ेगा, काम और मिलेगा. धारावीत चामड्याचा उद्योग मूळतः ब्रिटिश सैन्य आणि प्रशासनाला बूट, बेल्ट आणि इतर चामड्याच्या वस्तू पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. कालांतराने या वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे येथील चामड्याचा उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत राहिला. हे पाहून देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागातील लोक लेदर उद्योगात काम करण्यासाठी मुंबईत येऊ लागले. कालांतराने येथील पिढीजात छोट्या लेदर युनिट्सचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले. आज या ठिकाणी कारखाने, गोडाऊन आणि कर्मचारी निवास असं सर्वच एकाच ठिकाणी असल्याचं दिसून येतं. मात्र जागेच्या अभावामुळे आज या व्यवसायावर अनेक मर्यादा येतात. मी महादेव धोंडेव बागडे. मी माझा बिझनेस म्हणजे बागडे लेदर आर्ट म्हणून माझे शॉपचं नाव आहे. तर 1992 पासून माझं शॉप आहे. हे लेदर पर्स बनते, लेदर वॉलेट बनतात, लेदर बेल्ट बनतात, लेदर शूज बनतात, लेदर जॅकेट बनतात, लेदर ट्रॅव्हलिंग बॅग बनतात. मग लेदरचे सगळे ए टू झेड सगळे आयटम बनतात. लेदरचे सगळे हे सगळं धारावीतच मॅन्युफॅक्चर होतं आणि ते इथून बाहेर एक्सपोर्ट केलं जातं. हे आणि आता जे प्रोजेक्ट तुम्ही DRPचा प्रोजेक्ट आलेला आहे ते चांगलाच आहे. आणि जर दुकानदार लोकांना जर तुम्ही बरोबर रोडमध्येच तुम्ही शॉप दिले पाहिजेत तर त्यांचा फायदा नाही. तर तुम्ही आउट साईडला जर शॉप जर टाकले तर मग काही नाही, त्याचा फायदा होणार नाही, दुकानदार लोकांना होणार नाही. आणि आता हे प्रोजेक्ट तुम्ही चालवलेला आहे चांगलाच आहे आणि भरपूर वर्षापासून हा रखडलेला आहे. तर धारावीसाठी हे चांगला प्रोजेक्ट आहे. एक कारखान्यामध्ये 10-20 लोक आहेत. 10-20 लोक असं तर कमसे कम लाखो लोकांचा रोजगार ह्याच्यावरती चाललेला आहे. लेदर इंडस्ट्रीज मध्ये कसं माहिती आहे का, लेदर इंडस्ट्रीज म्हणजे भरपूर ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे लोकांना व्यवसाय ह्याच्यामध्ये मिळतो. लेदर, कच्च्या लेदर पासून लेदर गुड्स पर्यंत म्हणजे कितीतरी लोक ह्याच्यामध्ये काम करतात ह्याच्यामध्ये. तर ह्या लेदर इंडस्ट्रीमध्ये ना गव्हर्नमेंटनं पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांना रोजगार आहे. या लेदर इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोकांना रोजगार आहे आणि भरपूर ह्याच्यावरती उपयोगी चालते ह्याच्यावर लेदर. हा अशा आहेत ना की ह्या प्रकल्पामधून जागा मोठी मिळावी त्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगसाठी की जागा आणि गव्हर्नमेंट देणारच आहे. गव्हर्नमेंट तर जागा मोठी देणारच आहे. ही जी जागा म्हणजे न्यू पारशी चाळची जागा आहे, धारावी न्यू पारशी चाळ. तर ह्या ठिकाणी स्टार्टिंगला सर्वे करून देत नव्हते. नंतर एक दोघांना असेच ग्रुपचे लोक आहेत ना त्यांना सर्वे करायला सुरुवात केला आणि नंतर मग पूर्ण लोक सर्वे करायला लागले. मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांचं,
की हे काय लोक आपल्याला इथून पळवून लावणार, जागा देणार नाहीत, असं लोकांचं अंडरस्टँडिंग होतं. आमचा सर्वे झालेला आहे, दुकानचा पण झालेला आहे, इकडे कारखान्याचा पण झालेला आहे. हा सर्वे मधील काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना जवळजवळ सर्वे झालेला आहे ना. या एरियाचा जवळजवळ सर्वांचा सर्वे झालेला आहे, काही कंप्लेंट नाही वगैरे. लोक डॉक्युमेंट घ्यायला येतात ना, तर ते ऍडजस्टमेंट करून सगळे घेतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला हेच पाहिजे तरच आम्ही हे करणार, म्हणजे हे तुमचा सर्वे होणार असं काही नाही. अदरवाईज म्हणजे जे काय डॉक्युमेंट तुमच्याकडे, समजा लाईट बिल असेल किंवा ते तुमचं फोटो पास असेल, म्हणजे तुम्हाला म्हणजे सर्वे करून घेतेच ती लोक. म्हणजे असं नाही की तुम्हाला हे नाही की त्रास वगैरे तसलं काहीच नाही. म्हणजे सगळ्यांना कॉपरेटिव्ह करून त्यांना सर्वे केलेला आहे, काही कंप्लेंट नाही वगैरे. धारावीचा पुनर्विकास, ज्याची धारावीकर वर्षानुवर्षे आस लावून आहेत, तो आता प्रत्यक्षात दिसतोय. मात्र विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या अनेक बाबींमुळे धारावीकरांमध्ये, विशेषतः व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. आम्हाला विकास हवा आहे, लेदर व्यवसाय किंवा धारावीतील इतर प्रस्थापित व्यवसायांचं गुडविल धारावी आहे, ते मात्र या प्रकल्पातून जपलं जावं. आज प्रत्येक कारखान्यात मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग हा काम करताना दिसून येतो. या चामड्याच्या वस्तू बनवणारे 90% कारागीर हे देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. मात्र अनेक कारागीर हे वर्षानुवर्ष इमाने इतबारे धारावीत काम करतायत. माझं नाव नरेंद्र काळे. मी असं बघायला गेलं तर सेकंड जनरेशन. माझ्या आधीचे वडील वगैरे, काका वगैरे सगळे हा बिझनेस, फॅमिली बिझनेसच आहे आमचा. आणि बिझनेस हा 34 वर्षापासून शॉप आहे. त्याच्या आधी सोफ्याचं काम करायचो आम्ही लोक, लेदरचे सोफे वगैरे बनवायचे. आणि त्यानंतर मग 34 इयर्स आधी शॉप चालू केलं इथे. तेव्हा इथे शॉप्सच नव्हते, तेव्हा शॉप चालू केले इथे. आणि मग तेव्हापासून आतापर्यंत शॉप आपण चालू रन करतोय. लेडीज बॅग, हँडबॅग, बेल्ट, वॉलेट, म्हणजे लेदरशी जेवढं पण इकडे असतात, किचन पासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे बनतात. गन कव्हर पासून ब्रीफकेस सगळं बनतं आपल्याकडे. परत जिमनॅस्टचे हँड ग्रीप वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवतो. वैशिष्ट्य म्हणजे क्राफ्टमॅनशिप आहे इथे. लोक स्किल्ड लेबर्ड आहे तिथे. एखादी वस्तू चांगल्या प्रकारे बनवता येतात आणि स्वस्त किमतीत बनली जाते. म्हणजे अगर बाहेरच्या देशांशी कम्पेअर कराल, आपल्या इथे कस्टमाइज वस्तू बनल्या जातात. आणि बाहेर तुम्ही कस्टमाइज, तुम्हाला जे आहे ते घ्यावं लागतं. आपल्या इथे कस्टमाइज वस्तू बनल्या जातात, लोकांच्या प्रमाणे तुम्हाला क्वांटिटी बनली जाते. आणि लेबर स्वस्त आहे आपल्याकडे धारावी. आणि स्किल्ड लेबर आहे. स्वस्त म्हणण्यापेक्षा स्किल्ड लेबर स्वस्तामध्ये भेटतं तुम्हाला. जसं तर आम्ही दुबईला माल देतो, साऊथ आफ्रिकेला पण माल पाठवलेला आहे, लंडनला पाठवलेला आहे. पण कसं आहे, तिथे काय रिक्वायरमेंट आहे, तिकडची लोक जेव्हा आपल्याला सांगतात त्यांच्याप्रमाणे आम्ही बॅगा बनवून देतो त्यांना. इकडची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ह्याचा खूप मोठा लार्जर पार्ट आहे मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये. तुम्ही बघायला गेला तर तुम्ही ह्यासाठी एक बिझनेस हब बनवा, कमर्शियल गाळे बनवा. जी दुकानं मेन रोडला आहेत त्यांना मेन रोडला तुम्ही, कारण की रोडचं रिझर्वेशन हे जाणार नाहीये, बरोबर. हा रोड कायमचा तोच राहणार आहे, भले डेव्हलपमेंट होऊ नये, हा रोड तर कायमचा तोच राहणार. मग तुम्ही आम्हाला इथेच सिच्युएटेड करा ना, इथून थोडे पुढे मागे करा, इथे घ्या तिथे घ्या, ते चालेल. पण तुम्ही उचलून इथून दुसरीकडे शिफ्ट करा. आज आमचे जे जुने 34 वर्षाले कस्टमर आहेत, ते आम्हाला शोधत येतात, इथे दुकान शोधत येतात. मग त्याच्याबद्दल काय, जे तुम्ही जागाच नाही घेते ते गुडविल पण घेत आहे आमची. आणि लोकांना तुम्ही विश्वासात घ्या. बाकी डेव्हलपमेंट कुणाला नको, सगळ्यांना डेव्हलपमेंट पाहिजे. एक चांगल्या ठिकाणी राहण्याची सगळ्यांची अपेक्षा आहे, फक्त डेव्हलपमेंट लोकांची सुद्धा झाली पाहिजे. धारावी पुनर्विकासातून आमच्या पुढच्या पिढीला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने चर्मकार व्यवसायात कौशल्य विकासाला देखील वाव आहे. आज धारावीतील लेदर व्यवसायातील नवी पिढी अत्याधुनिक कौशल्यांसह, नव्या डिझाईनसह जागतिक मागणीनुसार या व्यवसायात बदल घडवू इच्छित आहे. मात्र यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, पुरेशा मोकळ्या जागा आणि या वस्तूच्या विक्रीसाठी मॉल स्वरूपात निश्चित जागा उपलब्ध झाल्यास धारावीतील लेदर व्यवसायाला नक्कीच या पुनर्विकासातून उभारी मिळेल, असे लेदर व्यावसायिक सांगतात. माझं नाव राजू खाडे आहे. माझ्या कंपनीचं नाव रँक आहे. मी इथे 1997 पासून करतोय, म्हणजे अगोदरपासून करतोय, पण खास माझ्या फॅमिली बिझनेस आहे. आणि 1997 पासून मी परत इथे सुरू करतो. लेदरच्या फुटवेअर सोडून जवळजवळ सर्व आम्ही बनवतो, म्हणजे गारमेंट आणि फुटवेअर सोडून. म्हणजे जागतिक दर्जाचं सर्व काही बनवलं तर लोक पुन्हा आकर्षित होऊन त्याला सपोर्ट करतीलच ना.
कारण त्यांची म्हणजे धाराविषयी एक नाळ जमलेली आहे एकदम. हे त्यांना इथून जाऊच वाटत नाही. भले बाहेरचे धारावीच्या बाहेरचे लोक म्हणत असतील आम्ही यांना घेऊ नये किंवा हे कसे असतील काय, पण आम्हालाही कुठे जावं वाटतं तिकडे. आम्हाला इथेच दिलं तर बरं आहे, पण थोडंसं डेव्हलप करून द्या, बाजारपेठ द्या इंटरनॅशनल असे. आणि स्किल वर्कसाठी काहीतरी प्रशिक्षण केंद्र वगैरे असं उभारलं की लोक येतील पुन्हाही. त्याला चांगला दर्जा दिला की करतील. म्हणजे जसं डॉक्टर केलं डॉक्टरकी मिळते, तसं स्किल वर्कला एखादं असं काही दिलं ना, म्हणजे त्या याच्यावर मोठ्या कंपन्याही त्यांना घेतील कामाला. 60-70% झालेले आहेत. काही खाजगी जमिनी वगैरे असतील त्यांचंही करतील आता ते. आमचं सर्वेक्षण झालेलं आहे. आमचं अगोदरच झालेलं आहे डिसेंबर. नमस्कार, मी विकास रोकडे, धारावीकर. गेल्या 76 सालापासून धारावीत राहतो आणि चर्मकारच आहे मी. आणि चर्मकाराचे कारखाने, धंदे, बिझनेस हे लहानपणापासून आम्ही बघतोय. आमचे जे चर्मकारचे उद्योग आहेत हे धारावीतच राहावे, धारावीतच मिळावे आणि आम्हाला एक चांगलं म्हणजे आता सध्या दुकान आहे त्याच्यापेक्षा मोठं दुकान मिळावं आणि एकदम चांगलं व्हावं धारावीचं, ही आमची धारावीकरांची अशी अपेक्षा आहे.